मॅच स्टार्ट आणि NMR ने टॉस जिंकलेला आहे. तर ऑर्गनायझर कमिटी मधून एक पर्सन या ठिकाणी पाठवायचं आहे प्लीज. हलक्या हाताने ऑफ साइड ड्राइव करताय. सिंगलने अकाउंट ओपन होत आहे नाशिक चॅम्प्स या संघाची. धावसंख्या 1. आता 109 धावा चेस झाल्या. यावेळेस पंच केलाय कव्हरच्या दिशेने. पहिला चौकार नाशिक चॅम्प साठी. गेले शॉट ऑफ लेन चेंड होता. रूम मिळाला भरपूर आणि शॉट कव्हरच्या वरून खेळले. टिपिकल पॉवरफुल फटका होता आणि चौकाने आपण बघतो. धावसंख्या 5. 8 ओव्हरची मॅच आहे. उपांत्य फेरी अर्थातच सेमी फायनल आहे आणि NMR ने एक खूप मोठा रेकॉर्ड प्रस्थापित केला. 109 धावा चेस करण्याचा एक भीम पराक्रम त्यांनी केला. पॉइंटच्या दिशेने सिंगलने स्ट्राइक रोटेट केली जाते पुन्हा एकदा आणि सिंगलने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण झाले ती 6 धावा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट वरती आणि स्पर्धा जर बघायची असेल तर टाईप करा RPL 2024. ओ हो यॉर्कर होता आणि यॉर्कर नाही तर हा हुकमी यॉर्कर. फलंदाज बाद. न्यू बॅटर मागच्या मॅच मधला हिरो विजयाचा नायक शिल्पकार देवेंद्र कुलकर्णी मैदानावरती येत आहेत. मागच्या मॅच मध्ये लवकर यावं लागलं तेव्हाही कुणाल 0 वरती बाद झाल्याने आताही 1 वरती बाद झाल्यात आणि आता मैदानावरती देवेंद्र अर्थातच देवांचा राजा म्हणजेच देवेंद्र मैदानावरती येत आहेत आणि खरं तर या संघाचे राजे आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये आणि तशाच प्रकारची एखादी खेळी पुन्हा एकदा अपेक्षित असेल. समोर आहे नवी मुंबई रायडर्स यांनी 109 केल्या आणि खूप मोठा रेकॉर्ड NPL 2024 मध्ये त्याची नोंद झाली. शॉट ऑफ लेन ऑन साइड ला गॅप मधून पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आल्या आल्याच आपला इरादा स्पष्ट केलाय. चौकार. स्कोर झालाय 10 धावा. पुन्हा एकदा प्रदीप वरती विकेट. हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळतायत कव्हरच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलने 1 धाव ऍड होईल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंती धाव संख्या नाशिक चॅम्प्स आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे 11 धावा झाल्यात. एक चौकार त्यामध्ये आपण बघितलं सामील होता. 8 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे इथून एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल कारण जेव्हा षटका अधिक असतात तेव्हा तुम्हाला विकेट्स देखील सांभाळावे लागतात आणि सुरुवातीला आपण बघितलं तर थोडंसं डिफेन्सिव्ह अप्रोच देखील अनेक फलंदाज अवलंबत असतात कारण की 8 ओव्हरची मॅच आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. जर सुरुवातीलाच इथून 2-3 विकेट जर गमावले तर मग शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत दावा करणं कठीण होऊ शकतं. या सगळ्या गोष्टींची कल्पना मैदानामध्ये देवेंद्र कुलकर्णी यांना. हार्दिक पटेल देखील त्या ठिकाणी खेळतात जे 5 वरती खेळतात. संजय पसुदे या ठिकाणी बॉलिंग मार्कवर येत आहेत. अत्यंत अनुभवी खेळाडू. वारा बघा किती वाहतोय
आणि वाऱ्याबरोबर धावाही वाहताना बघितल्या मागच्या मॅच मध्ये आपण. आणि 109 धावा चेस झाल्या. आज एनेमारने इम्प्रेस केलं. जे बॉलिंग मध्ये त्यांनी मागच्या मॅच मध्ये गमावलं त्यांच्या बॅटरने ते कमावून दिले त्यांना. आणि त्यामुळे 109 धावा चेस झाल्या आणि अप्रतिम अशी ती मॅच राहिली. पण आता या मॅच मध्ये बघूया कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. सेमी फायनल या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संजय. ऑन साइड ला टर्न केलंय. गॅप आहे, जाईल का नाही. काय फिल्डिंग केली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अप्रतिम फिल्डिंग. असीम पटेल त्या ठिकाणी. काय फिटनेस आहे बघा. किती वेगाने धावत गेले होते. आणि विशेष म्हणजे नजर चेंडूवरती तीक्ष्ण होती. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण. एकूण झाली ती 12. पुन्हा एकदा डॉक्टर संजय. फुल टॉस लॉफ्ट केला. गॅप आहे. यावेळेस मात्र नाही अडू शकत आसिफ सर. आणि चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. चौकार. हार्दिक पटेल खूप चांगली बॅटिंग करतात. त्यांच्या बॅट मधून दुसरा चौकार आलाय. पुन्हा एकदा संजय. डॉक्टर संजय ओव्हर द विकेट. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने चांगला चेंडू होता. आणि बघा प्रत्येक फलंदाज मी बघितलं मागच्या मॅच मध्ये चौकार आल्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट करतात. आणि त्यामुळे एक चांगलं कॉर्डिनेशन तुम्हाला बघायला मिळते. स्ट्राईक वरती देवेंद्र कुलकर्णी येत आहेत. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ राहिला नाशिक चॅम्प्सचा. 71 धावा त्यांनी केल्या होत्या. यावेळेस का तिथे काय घडलंय. सापळा रचला होता. बडी विकेट. बडी मछली जाल में फस गई. वाघाची शिकार. आणि अबुधाबी वरनं मी का आलोय यासाठी तर मला बोलावलंय. आणि इथून देवेंद्र नावाचे वादळ मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना इथून मात्र फार मोठं यश नवी मुंबई रायडर्सला प्राप्त होत असताना. आणि बघा सेलिब्रेशन. माहिती आहे विकेटची किंमत. सोन्याचा भाव कमी जास्त होत असतो पण सोन्यापेक्षा जास्त किंमत होती या विकेटला. आणि अशा प्रकारे आपण बघितले विकेट प्राप्त केल्यानंतर नवी मुंबई रायडर्स मात्र इथे आता मॅच मध्ये आपला दबाव निर्माण करत असताना ड्राइव केला तिथे. वन हंड्रेड कॅच. व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच. आणखीन एक धक्का. सकते हैं यहाँ बहुत ही अच्छा मॉल जम चुका है और बहुत अच्छे अरेंजमेंट्स. वन ऑफ द बेस्ट कैच. अभी तक के जो 8 कैचेस आपने देखी थी उसके साथ ये 9वीं कैच जो कि वन ऑफ द बेस्ट. एक हाथ से उन्होंने कैच लिया. वो चौका जा सकता था लेकिन उन्होंने विकेट में ताबिल किया. द कैचेस विन द मैचेस जो बोलते हैं. तो बहुत ही अच्छी कैच. बहुत अच्छा क्रिकेट. हैट्रिक ओवर की तरफ जाते हुए आप बॉडी लैंग्वेज देख सकते हैं सभी प्लेयर्स की. जब 20 अच्छी शॉट खेला है और उतनी थोड़ा सा मिस फील्डिंग हुआ है. 1 रन पूरा किया. बैट बैट बैट. बहुत अच्छा क्रिकेट. थोड़ा सा मिस फील्डिंग हुआ और 1 रन
निकाल लिया। अच्छा ओवर, बहुत अच्छा ओवर रहा ये, जिसमें 2 विकेट्स आए। फील्डिंग चेंज करते हुए नए बॉलर आ रहे हैं, रविंद्र पाटिल, जो कि बहुत ही अच्छे बॉलर है। सुशांत मदाने जो बैटिंग पर है, मदाने जो बैटिंग पर है, बहुत ही अच्छी बैटिंग करते हैं वो। अच्छी बॉल थी, बहुत अच्छी तरह खेला, पैर से रोकना चाहा लेकिन कोई मौका नहीं, 4 रन। बहुत ही अच्छी सुपर्ब शॉट, कोई मौका नहीं, 4 रन। ऐसा उन्होंने रोकना चाहा। अच्छी शॉट, लॉन्ग ऑन पे खेला है, अच्छी फील्डिंग दूसरे रन के लिए, और ये रन आउट हो सकते हैं, लेकिन थोड़ा सा स्लो थ्रो हुआ और सेकंड रन कंफर्टेबली ले लिया। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। और ये घुमाना चाहा, बीट हुए सीधा विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। बहुत अच्छा माहौल बन चुका है, बहुत ही अच्छा क्रिकेट, बहुत अच्छे अरेंजमेंट्स। बहुत अच्छी शॉट, 2 फील्डर्स के बीच में जाते हुए, और ये 4 रन, कोई मौका नहीं, बहुत ही अच्छी शॉट। वाइड बॉल बहुत बाहर चली गई। प्रेशर होता है, जब भी 1-2 चौके लग जाते हैं तो बॉलर थोड़ा प्रेशर में आ जाते हैं, और इस तरह की चीजें होती है। और ये कैच हो सकता था, बैट का बारी किनारा लगा, सीधा विकेट कीपर के पास जा रहा था, लेकिन वो चुके, और इस तरह ड्रॉप और एक जीवन दान मिला उनको। बहुत अच्छा जीवन दान सुशांत को, और इतिहास गवाह है, जब जब जिसको जिसको जीवन दान मिला है उसने पारी खेली है। देखते हैं सुशांत के लिए कैसा साबित होता है। और ये उठा के मार दिया स्टेडियम के बाहर सीधा 6 बहुत ही प्यारा शॉट। और स्कोर हुआ 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। बहुत ही अच्छा क्रिकेट देखने को मिला, अच्छा चौका, अच्छा छक्का, और एक जीवन दान भी मिला उनको, जो विकेट कीपर से कैच ड्रॉप हुई। 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। रवि जो कि 18 रन पर खेल रहे हैं, उन्होंने नहीं, रवि ने 18 रन दिए ये ओवर में, बहुत ही अच्छा ओवर साबित हुआ। खाना लग चुका है, जिन्हें भी लंच लेना रहे वो ले सकते हैं। अतुल सावंत आए हैं। अतुल तो सुशांत।
और ये बहुत ही अच्छा शॉट, 4 रन। कर रहे हैं, बहुत ही अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है सुशांत की बैट से। लंच लग चुका है, जिन्हें भी लंच लेना रहे वो प्लीज ले सकते हैं। बहुत अच्छे अरेंजमेंट्स। और ये अच्छा खेला है, 1 रन पूरा किया। और ये थोड़ी मिस फील्ड हुई लेकिन ध्यान नहीं था, और ये 1 ही रन से संतुष्टि। बहुत अच्छा स्टेडियम, बहुत अच्छा माहौल। और ये अच्छी शॉट है, और ये एक बाउंस होके सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत ही अच्छी शॉट। करेंगे 50 अप। सुशांत का ये बहुत अच्छा चौका, इसके साथ 50 अप। लास्ट बॉल टू गो, 1 बॉल और रहती है ये ओवर की। और ये फिर से स्ट्रेट खेला है, 1 रन मिलेगा। और ओवर की समाप्ति, इस तरह स्कोर हुआ। माच्या दिशेने जाऊया. स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर्स 51, 51 धावा धावफलकावरती आहेत. आणि या 5व्या षटकामध्ये गोलंदाज डॉक्टर संजय दरम्यान तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, सुशांत आणि हार्दिक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, बॅटची एज लागली, बॉल मागे चालला, तटबंदला थोडी खराब फिल्डिंग. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जातो. 53 वरती 53 ऑन द बोर्ड. 8 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी जी सुरुवात आहे 4 ओव्हरचा जर आपण विचार केला तर 51 होत्या आणि 2 वेल सेट बॅट्समन क्रीज वरती आहेत. तर कमीत कमी 8 ओव्हर मध्ये 90 अथवा 100 पर्यंत कमीत कमी पोहोचायला हवंय. आणि 36 ची पार्टनरशिप देखील आहे, म्हणजे चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, परफेक्ट लँड अँड लेंथ वरती हा बॉल टाकला होता. कारण मग यॉर्कर साठी देखील ॲज अ बॉलर तुमच्याकडे परफेक्ट एक्झिक्युशन असलं पाहिजे. वाईड यॉर्कर जेव्हा ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करता, यॉर्कर मध्ये मार्जिन ऑफ एरर फार कमी असतो. जर एखादी मिस्टेक घडली तर वाईड यॉर्करचा कधी पूर्णपणे वाईडही होऊन जातो. ही गोष्ट देखील आपण भरपूरदा बघितलेली आहे. पण लास्ट बॉल एक अप्रतिम बॉल टाकला गेला बॉलर संजय यांच्या माध्यमातून.
पायांवरती हा बॉल टाकलाय दरम्यान येस पायाला आय थिंक संपर्क झाला होता, दॅट्स वाय लीगल डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आणखीन एक दरम्यान इथनं येतो. आता बघा या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं ना तर आतापर्यंत बाउंड्री आली नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा गरजे झाला. विनोदजी पाटील सरांचा देखील गोड आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला, अतिशय गोड आवाज डोंबिवलीचे. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, फिल्डर मागे चाललेत बट त्यांचे प्रयत्न आता कमी पडतील. काय टायमिंग आणि प्लेसमेंट दरम्यान या स्ट्रोकच्या मागे पाहायला मिळालं. 4 धावा. चार धावा. या 4 धावांसोबत जर विचार केला तर पार्टनरशिप सध्याच्या घडीला 40 धावांची झाली आणि टोटल 57 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. विशाल सरांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत बट आता हसू कधी येईल, आनंद साजरा करण्याची संधी आता कधी मिळेल हा प्रश्न नक्कीच आहे. सध्याच्या घडीला शांतता फार आहे आणि शांततेचं कारण देखील हे आहे की फलंदाजी तितकीशी चांगली होत आहे. नवी मुंबई टीमला सफलता मिळत नाहीये. फुलर लेंथ होता, लॉफ्ट केला समोरच्या दिशेने, फिल्डर पोहोचले होते बट त्यांना देखील भेटत असताना हा बॉल लॉंग ऑन सीमा पार, षटकार. होता अगदी फुलर लेंथ आणि व्ही शेप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ती गोष्ट अगदी महत्वाची होती. सिक्सर आला. 9 फलक. बॅकफुटला गेले आणि अगदी जर पण बघितलं तर ऑलमोस्ट वाईड लाईन जवळ पोहोचले होते. तिथनं हा पंच केलं. एक सिंगल रन प्रमाणितनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे ओव्हर देखील कंप्लीट. म्हणजे 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हर नंतर 64 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 5 षटकांचा खेळ झाला. 4 ओव्हर मध्ये 51 होत्या. 5 ओव्हर नंतर 64 आहेत. म्हणजे अजून देखील 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग जर आपण कंपेअर केलं, बॅटर सुशांत आतापर्यंत फार चांगली बॅटिंग करतो. इंडिव्हिज्युअली तो खेळतो. 16 चेंडू मध्ये 35 धावांवरती तो नॉट आउट खेळतो. आणि त्याच्या समेत जे फलंदाज आहेत अर्थातच हार्दिक पटेल 7 चेंडू मध्ये 21 धावांवरती ते देखील नॉट आउट खेळतात. सध्याच्या घडीला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पूर्णपणे आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने ते घेऊन चाललेले आहेत. अजून देखील 18 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे आणि 5 ओव्हर नंतर धाव फलक जर आपण बघितलं 64 आणि त्याच्यामध्ये किती ऍड होतील, कारण 100 धावांचा उल्लेख मी केला होता. 8 ओव्हरची मॅच अशा प्रकारे सुरुवात जर आहे तर मिनिमम 100 तर बनवायलाच हव्यात आणि त्यासाठी येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. डॉक्टर आसिम पटेल तयार होतात या ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल. शॉट पुल करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नव्हता. बाईजच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. स्पेशली कौतुक करूया असोसिएशन ऑफ रेडिओलॉजिस्ट कल्याण झोनचं, कारण त्यांची मॅनेजमेंट फार चांगल्या पद्धतीने राहिली. कारण सर्वांनी कौतुक केलं की 4 ग्राउंड मध्ये ही स्पर्धा अगदी घडवणं कठीण होतं. बट स्पेशली आमचे डॉक्टर संदेशजी रोठे सर, निहाल सर, डॉक्टर निहार ढोक सर आणि त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण टीम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने त्याने प्रत्येकी गोष्ट मॅनेज केली. प्रत्येकी गोष्टीकडे लक्ष ठेवलं. लाईव्ह स्ट्रीमिंग असो, कॉमेंटेटर्स असो आणि स्पेशली ग्राउंड देखील भरपूर चांगले चॉईस केले. आणि या स्पर्धेचं जे आयोजन आहे त्याची प्लॅनिंग आय थिंक 1 महिन्या अगोदर पासूनच सुरू झाली होती आणि त्यांची मेहनत ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण सध्याच्या घडीला फटका पहा आणि पाहतच राहा. काय फटका होता. बॉलला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. ताकद पाहायला मिळाली डॉक्टर हार्दिकच्या बॅटमधनं. हा षटकार.
आवश्यकता आहे. आता काहीतरी एक्स्ट्रा ॲज अ बॉलर आता करावं लागेल. लाईन अँड लेंथ मध्ये थोडीशे चेंजेस आणावे लागतील. फुल टॉस टाकलाय आणि फुल टोल वसूल केला जाईल. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 2 ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर हार्दिक यांच्या बॅटमधनं हा आणखी एक सिक्सर. एक रिक्वेस्ट असेल टीम नाशिक चॅम्प्स, बिकॉज आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळतो तर अनुषंगाने बघा सेलिब्रेशन करा. आपली स्पर्धा आहे, बट प्लीज रनिंग मॅच मध्ये ऑनगोइंग मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये प्लीज कोण येऊ नका. सलगचे 2 आले, आता तिसरा येईल का हा प्रश्न देखील आहे. बट गोलंदाजांना कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील करायला हवाय. तिसरा हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बिग वे 3 in a row 6. स्पेशली बघा स्पर्धा तर चांगली आहे आणि स्पेशली कल्याण झोनचे देखील आम्ही आभारी आहोत. कारण या मॅनेजमेंटचा त्यांनी देखील आम्हाला एक भाग बनवला, कॉमेंट्री करण्याची संधी दिली आणि आमच्या परीने देखील आम्ही चांगलं कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न आम्ही देखील करतो. आणि होपफुली मॅचेस देखील चांगल्या होत्या, खेळ देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक लॉफ्ट केला, क्या बॅटिंग सुरू आहे. चौथा येईल का हा प्रश्न, आणि हा बॉल अजून देखील सिग्नल तर आला नाहीये. 1 बाउन्स गेला की ओव्हर द रोप्स. चौथा बघा अंपायर सिग्नल अजून देखील आला नाहीये, सो प्लीज वेट करा. येस, बॉल 1 बाउन्स गेला, 4 धावा असतील. आणि तरी सुद्धा आपण कन्फर्मेशन साठी चेक करूया. कन्फर्मेशन केलं जाईल की एक्झॅक्टली चौकार आहे की षटकार आहे. थर्ड अंपायर येस अंपायर सिग्नल येस चेक देखील केलं, चौकारच आहे. बघा ही स्पर्धा जर तुम्हाला घर बसल्या जर या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, डॉक्टर नितीश तयार होतात बॉलिंग मार्क वरती. घर बसल्या जर या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, मोबाईल उचला, युट्यूब वरती जा, GTC सर्च करा आणि या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. आणि विनोद सरांचं चांगलं समालोचन, गोड आवाज. चेक माझ्या दिशेने जाऊया. आणखीन एक चांगला फटका आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग बघा मैदानाच्या आतमध्ये, बाउंड्रीज सातत्याने येतात. आणखीन एक चौकार धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने आता 91 धावा धावफलकावरती. डिजमान प्रतिनिधी असेल तुमचा तर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. आय थिंक बॅटरी लो झाली आहे. बॅकफूटला गेलेत, पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर आहेत. रन्स भरपूर सारा बनवला गेला या इनिंग मध्ये. कारण तसा क्रेडिट जर द्यायचा झाला तर आपण डॉक्टर सुशांत आणि डॉक्टर हार्दिकला देऊया. काय
मागच्या दिशेने जाऊया. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं एक चौकार जरूर आला, बट त्यानंतर गोलंदाज डॉक्टर नितीश इथनं कमबॅक करतात. ही गोष्ट देखील महत्वाची होती. सत्ताच्या घडीला जी बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर डॉक्टर हार्दिक पटेल आहेत. पटेल वर्सेस पटेलच्या या बॅटलमध्ये आता बाजी मारली डॉक्टर नितीश पटेलने. बिकॉज लास्ट 4 बॉल जर आपण बघितले तर फक्त 2 धावा आल्या आणि त्यामध्ये देखील ही रन बाईजच्या स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी राहिली. बघा सुरुवात जरी खराब झाली असली तरी त्यानंतर ही कमबॅक करण्याची तयारी दाखवायला हवी होती आणि ते दाखवलं डॉक्टर नितीश पटेलने. टोटल आता या एका धावेच्या मदतीने 93 धावा धावफलकावरती. सेमीफायनलची मोठी मॅच, कारण ही मॅच आपल्याला सांगणार आहे की अंतिम फेरीमध्ये पोहोचेल कोण, फायनल मध्ये इथनं प्रवेश करेल कोण. कारण दोन्ही टीम्सने आतापर्यंत फार चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. फुल टॉस टाकलाय, क्या फटका आहे. हा बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, सिक्सर. बॉल थोडा डीप होत होता त्या अनुषंगाने नो बॉल नाहीये, षटकार असेल आणि ओव्हर देखील कंप्लीट. आणि दरम्यान 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 99 धावा धावफलकावरती. पुलचा हा जबरदस्त फटका, फुल अंप फुल, अनदर बिग वन. आणि या फटक्यासोबत 100 अप, 105 धावा स्कोर कार्ड वरती. 105 धावा धावफलकावरती आणि हार्दिक पटेल सध्याच्या कडीला खेळतात. .49 वरती खेळतायत डॉक्टर हार्दिक पटेल. आणखीन एक हाफ सेंचुरी आता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकते. आणि या फटक्यासोबत बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात, कॅच झाली, ड्रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या डॉक्टर हार्दिक पटेल साठी. वॉट अ नॉक, हाफ सेंचुरी कंप्लीट. स्कोर कार्ड या 4 धाव्यांच्या मदतीने 109. लास्ट मॅच मध्ये हॅश टोटल चेस केला होता टीम नवी मुंबई रायडर्स. म्हणजे त्यांना देखील आपण कमी लेखू शकत नाहीये. 8 ओव्हर मध्ये जितक्या बनतील बट त्या चेस करण्याची तयारी देखील त्यांच्यामध्ये आहे. फुलर लेंथ होता, मिड ऑफला फिल्डिंग चांगली राहिली, सिंगल इथनं घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. थोडी माहिती आपण नक्कीच आणखीन देऊया की डॉक्टर सुशांत सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली खेळतात 46 वरती. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आय थिंक एकाच टीमच्या दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप मध्ये इंडिव्हिज्युअल हाफ सेंचुरी आय थिंक सो कंप्लीट 46 वरती आहेत डॉक्टर सुशांत. दरम्यान डाऊन द लेग साइड आणि रनआउटची संधी आता होईल का नाही. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. बघा अगदी या स्पर्धेमध्ये सीझन 8 मध्ये आता प्रथमतः एका इनिंग मध्ये 2 अर्धशतक
आता पाहायला मिळतील का, बिकॉज डॉक्टर हार्दिक पटेल यांचा अर्धशतक कंप्लीट झाला. आता डॉक्टर सुशांत 46 वरती आहेत. चांगली डिलिव्हरी, क्रॉस लाईन खेळायचं होतं, बॉटम पार्ट मधून हा बॉल गेला. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे नवी मुंबई रायडर्सचा, कारण त्यांना देखील माहिती आहे 6 ओव्हरमध्ये जर 109 चेज होऊ शकतात तर 8 ओव्हरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त जरी आल्या तरी सुद्धा चेस करण्याची हिंमत तयारी आपण दाखवू शकतो. फुलर लेन तो अगदी पायावरती हा बॉल टाकला होता. फ्लिक्सचा हा फटका, फिल्डिंग दरम्यान खराब, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिसफिल्डच्या जोरावरती आणि या 4 धाब्यांसोबत अर्धशतक कंप्लीट. एकाच इनिंग मध्ये हा दुसरा फलंदाज डॉक्टर सुशांत यांची देखील हाफ सेंचुरी कंप्लीट. काय बॅटिंग केली गेली आणि काय पार्टनरशिप राहिली आणि 100 धाब्यांची पार्टनरशिप पूर्ण करण्यासाठी फक्त 3 धाब्यांची आवश्यकता. 97 ची पार्टनरशिप झालेली आहे आणि या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. बाउंड्री जर आली तर 100 धाब्यांपेक्षा जास्तची पार्टनरशिप, तो देखील माइलस्टोन या जोडीच्या नावावरती, या संघाच्या नावावरती असेल. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आणि या फटक्यासोबत या स्पर्धेमध्ये पहिली जोडी ज्यांनी 100 धाब्यांची पार्टनरशिप इथनं पूर्ण केली आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर बनवला गेला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 119 धावा बनवल्या गेल्या आणि 120 धावांचा टार्गेट असेल नवी मुंबई रायडर्स समोर. एकशे 120 धाब्यांचा टार्गेट असेल. पहिलं सत्र समाप्त झालं. त्या बॅटिंग रॅली स्पेशली कौतुक करूया डॉक्टर हार्दिक पटेल आणि डॉक्टर सुशांत यांचं. त्या पार्टनरशिप राहिली. 101 धाब्यांची ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या इनिंगच्या जोरावरती 2 अर्धशतक आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाले हार्दिक पटेल आणि सुशांत यांच्या माध्यमातून. आणि इथनं आता 120 धाब्यांचं लक्ष्य असेल. कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि या दुसऱ्या सत्रातील पहिल्या 4 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये चेंजेस होतील आणि विनोदजी पाटील सरांचा आवाज तुम्हाला पहिल्या 4 षटकांमध्ये ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच विशाल पाटील. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडकांचं, मान्यवरांचं, स्पर्धेत सहभागी झालेल्या
सगळ्या लाडक्या खेळाडूंचं आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून GTC या चॅनलवरती जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत तुम्हा आम्हा सर्वांची आवडती लाडकी स्पर्धा रेडिओलॉजी प्रीमियर लीग 2024 पर्व 8वं आणि 8व्या पर्वामध्ये एक सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक मनमोहक असं आयोजन तुम्ही बघतायत. शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा आणि क्रिकेटची ही मांदी आली ठिकाण आहे DD ग्राउंड भिणार. भिणारच्या मैदानावरती अंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि नक्कीच खूप अशा क्षणी आपण या ठिकाणी आहोत की इथे नॉकआउट मॅचेस सुरू आहेत आणि मैदानावरती उपांत्य फेरी अर्थातच सेमीफायनल सुरू आहे. दोन शक्तिशाली सामर्थ्यशाली ताकदवर परिपक्व आणि समतोल संघ, एका बाजूला नाशिक चॅम्प्स, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई रायडर्स. नवी मुंबई रायडर्सने मागच्या मॅच प्रमाणेच या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं नाशिक चॅम्प्सला बॅटिंगसाठी आणि नाशिकच्या या चॅम्प्सने मात्र या मैदानावरती 119 धावा पूर्ण केल्यात आणि इथून मात्र नवी मुंबई रायडर्स संघाला एक खूप मोठा पर्वत सर करायचं आहे. त्या पर्वताचं नाव आहे 120 आणि बघूया इथून नवी मुंबई संघाने मागच्या मॅच मध्ये 109 धावा चेस करण्याचा एक रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. आता पुन्हा एकदा त्यांची गोलंदाजी हवी तशी झाली नाही आणि पुन्हा एकदा प्रेशर मात्र आता बॅटिंग वरती असणार आहे. बघूया या मॅच मध्ये रेकॉर्ड झाले तर सर्वाधिक सांघिक धावसंख्याही नोंदवली गेली आणि एकाच मॅच मध्ये एकाच इनिंग मध्ये 2 हाफ सेंचुरी आपण बघितल्या. हार्दिक पटेल यांनी 54 धावा 18 चेंडूत कुठल्या तर सुशांत बदाने यांनी देखील 54च केल्यात पण त्यांनी 23 चेंडूत केल्यात आणि आता 120 धावा इथून चेस करायच्या आहेत का तर हा खूप मोठा महासागर इथून आता ओलांडायचा धावसंख्येचा. पण नवी मुंबई देखील हा संघ देखील एक मुरलेला संघ, ताकदवर संघ आणि या संघामध्ये रती महारथी खेळाडू आहेत. त्यामुळे 120 धावा चेस करताना हा संघ देखील मैदानावरती संघर्ष करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, जीवाचं रान करेल. कारण या मैदानावरती खरं तर मैदान कुठले असू द्या विजय कधी मागून मिळत नसतो. त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि मैदानावरती आपण बघतायत असे बॅटर जे मागच्या मॅच मध्ये बघा मागच्या मॅच मध्ये ज्यांनी 109 चेस करत असताना 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेट साठी नोंदवली असे 2 अत्यंत ताकदवर विस्फोटक विध्वंसक फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत आणि आपण बघताय स्ट्रायकिंग एंडला आहेत असीम पटेल आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतायत ऋषिकेश खेरे. तर ऋषिकेश खेरे म्हणले की आम्हाला ऋषी दादाची आठवण झाली. ऋषी वैद्य काय जबरदस्त कारकीर्द ऋषी वैद्यांची राहिली. अमृत 11 संघासाठी खेळताना ऋषी वैद्यने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये असे काही विक्रम केल्यात ते खरं तर आस्था गायदा कुणाला मोडता आले नाही. त्यांची एक क्लिप व्हायरल झालेली आहे. सध्या पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट कसा बदल घडत गेला. पण जाऊया आपण या मॅच कडे. 120 करायचे आहेत. असीम पटेल स्ट्राईकला आहेत. बॉलिंग मार्गवर परिमल तयार होत आहेत. पहिला चेंडू लॉट केलाय, गेलाय सीमा पार आणि जाताना देऊन गेलाय परिमल आणि नवी मुंबईला 6 धावा. डीजे लंच करताय त्यामुळे गाण्यांचा पंच मिळणार नाही. नक्कीच पहिला चेंडू सीमारेषे बाहेर इथून शंखनाद केलेला आहे असीम पटेल यांनी. 120 करायचे आहेत. प्रवास खूप लांबचा आहे आणि त्यासाठी हवाई सफर करावा लागेल आणि सुरुवात षटकाराने. पुन्हा एकदा परिमल. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच धाव येईल. सिंगलने स्ट्राइक वरती येत आहेत ऋषिकेश खैरे. ठाऊक आहे दोघांना काय करायचंय कसं खेळायचंय.
सुरुवात इथून चांगली करून द्यावी लागेल. 120 नावाचा हा महासागर ओलांडायचा आहे आणि त्यासाठी इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. फिल्डिंगची रचना ऑफ साईडला आपण बघतायत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, पण आपण 30 यार्ड मध्ये बघताय. शॉट थर्ड मॅन शॉट, पॉइंट शॉट, कव्हर पॉइंट शॉट, कव्हर आणि एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. हा चेंडू सुंदर होता, गुडलेत वरनं हात आणलाय. पहिला चेंडू फेस करत असताना आपण बघताय डॉट आलाय आणि हे डॉट चेंडू मात्र नक्कीच इथून नाशिक चॅम्प्सला आत्मविश्वास देतील. हे डॉट चेंडू मात्र त्यांना विजयाच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरित करतील. परिमल हा देखील जातोय मागे. सलग 2 चेंडू डॉट आणि इथून मात्र दबाव थोडासा का असेना नवी मुंबई वरती येताना दिसतोय. कारण डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही आहेत. 120 करायचे आहेत आणि 120 सिंगल डबल्सने तर होणार नाही आणि त्यासाठी ऋषिकेश खैरे यांना मात्र संयमाबरोबर आक्रमकता दाखवावी लागेल. फुलटॉस कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून खेळतात. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली आहे, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. कुठेतरी थोडस लेझी क्रिकेट आपण बघतात. या 2 धावा सहजतेने होऊ शकल्या असत्या, पण त्या झाल्या नाही आणि इथून एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण एकूण 8 धावा. हे षटक चांगलं राहिलं, चांगलं कमबॅक राहिलं परिमल यांचा. शॉट ऑफ लेन स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल. 6 नासिफ या मैदानावरती आलेले आहेत, डगआउट मधून सेट होऊन आलेले आहेत आणि सांगतायत ऋषिकेश यांना तूही चांगला खेळू शकतो, तुझी साथ मला हवी आहे. जरी मागच्या ओव्हर मध्ये काही चेंडू डॉट गेले असले तरी बचेंगे तो और भी लढेंगे आणि इथून याच भूमिकेमध्ये, याच पवित्र्यामध्ये इथून बॅटिंग करावी लागेल. आणि मैदानावरती पहिले षटक संपन्न झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 14 धावा झाल्यात. करायच्यात 120 म्हणजे अजून 106 धावा अजूनही हव्यात आणि 7 ओव्हर मध्ये करायच्या आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 120 धावा चेस होऊ शकतात. 109 धावा ज्या संघाने चेस केल्या तो संघ 120 चेस करणार नाही का? पण विसरता कामा नये नाशिक चॅम्प्स या संघाने कंबर कसलेली आहे. कारण इथून जिंकलो तर अंतिम फेरीमध्ये पोहोचू आणि इथून पराभूत झालो तर आपलं आव्हान इथे संपुष्टात येईल. बॉलिंग मार्कवर राहुल येत आहेत. डॉक्टर राहुल. स्ट्राईकला ऋषिकेश. फुल टॉस होता, यावेळेस व्यवस्थित नाही घेता आला बॅटवर. डॉट बॉल. दबाव पूर्णपणे टाकण्याचा प्रयत्न करतायत नाशिक चॅम्प्स. या संघाने इथपर्यंत येण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे, प्रचंड संघर्ष केलाय, प्रचंड घाम गाळलेला आहे आणि इथून कुणालाही परत जाण्याची इच्छा अजिबात नसेल. राहुल. हा चेंडू सरळ लॉंगांच्या दिशेने आणि मैदानावरती काय घडलंय? पकडलाय झेल आणि संपलाय डॉक्टर ऋषिकेश खैरे यांचा खेळ. लागू शकते आणि पॅनल्टी या क्षणाला तुम्हाला परवडण्यासारखी नाहीये. सेलिब्रेशन जरूर करा, एन्जॉय जरूर करा, आनंद साजरा करा, तुमच्या भावना उसंडून वाहू द्या, पण त्या मैदानाच्या बाहेर आतमध्ये अजिबात येऊ नका. यूट्यूबला लाईव्ह सुरू आहे आणि मैदानात अशा प्रकारे जर तुम्ही आलात तर नक्कीच तुमच्या संघाला त्याचा भृदंड सोसावा लागेल. न्यू बॅटर मैदानावरती एंटर होत आहेत. नितेश पटेल येत आहेत. दुसऱ्या बाजूला असीम पटेल काय जबरदस्त बॅटिंग करतायत. ऋषिकेश यांच्याकडनं अपेक्षा होती मागच्या मॅच प्रमाणे एक चांगल्या इनिंगची, पण त्यांनी भ्रमनिरास केला आणि ते परतले डगआउट मध्ये.
हा चेंडू लॉफ्ट केलाय त्या दिशेला, क्षेत्ररक्षक हा झेल टिपतायत आणि गोल्डन डक वरती बाद होतोय नितेश पटेल. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मैदानावरती संघर्ष दोन्ही बाजूला, एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष, पण या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करणार. 2 विकेट गमावलेले आहेत नवी मुंबई रायडर्सने. धावा धावफलकावरती आहेत एकूण 14 आणि राहुल यांनी इम्प्रेस केलं, हॅट्रिक वरती आहेत. बघूया हॅट्रिक कोण घेणार. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पहिली हॅट्रिक जलाउद्दीनने घेतली होती भारतासाठी. आपण बघितलं चेतन शर्मा यांचं योगदान राहिलं आणि त्याचबरोबर अशा अनेक हॅट्रिक्स आपण बघितलेल्या आहेत. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. राउंड द विकेट हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट. हॅट्रिक द्यायची नव्हती कदाचित, पण इथून आता विकेट तर सांभाळावे लागतील, पण त्याचबरोबर रन रेट, रिक्वायर्ड रेट आता वाढत चाललाय. तो मात्र पुन्हा मिळवण्यासाठी या ओव्हरमध्ये आता केवळ 2 चेंडू शेष आहेत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, 5 चेंडू आलेले आहेत डॉट, 2 विकेट. आता मात्र मेडन ओव्हर येईल का प्रश्न आहे. शेवटचा चेंडू आणि ही मेडन ओव्हर जर आली तर एक रेकॉर्ड होईल आणि त्याचबरोबर दबाव पूर्णपणे. आणि या एकाच मॅच मध्ये अगणित रेकॉर्ड्स होताना दिसत आहेत. बघूया शेवटचा चेंडू हवेत, झेल कोण घेणार आणि टिपला झेल आणि पहिली मेडन ओव्हर, निर्धाव षटक. जबरदस्त बॉलिंग डॉक्टर राहुल यांची आणि इथून मात्र आणि या क्षणाला ही मेडन ओव्हर मात्र नवी मुंबई रायडर्स साठी नक्कीच शेवटच्या टप्प्यात भारी पडेल. पण एक असा खेळाडू मैदानावरती अजूनही आहे, आसिम पटेल. खरं तर तो संकटमोचक बनेल का. खिंडार पडलेल्या डावाला तो नक्की तिथून बुरुज बनून उभा राहील का. हवेत चेंडू हवेत, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत, 120 करायच्या. त्यासाठी दोन्ही इंडने धावा येणं गरजेचं आहे. जशी पार्टनरशिप आपण बघितली हार्दिक पटेल आणि सुशांत बदन यांच्यामध्ये झाली, तशीच पार्टनरशिप या मैदानावरती नवी मुंबईसाठी करायला लागेल. पण बराच वेळ झाला, एकही मोठा फटका आला नाही. मोठा फटका कधी आला होता पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आणि त्यानंतर हे 7 चेंडू आपण बघितले आतापर्यंत. ऑन साइडला टर्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येईल, एका धावेने फरक पडणार नाही नाशिक चॅम्प्सला, पण दबाव वाढेल मैदानावरती नवी मुंबई रायडर्स वरती. आता जे काय करायचं, आसिम पटेल हा एकमेव तारणहार संकटमोचक नवी मुंबई संघाचा खेळपट्टीवरती आहेत. हा चेंडू लॉफ्ट केलाय, कॅचची संभावना, झेल टिपलाय. आसिम पटेलला जावं लागेल डगआउटच्या दिशेने.
हार्दिक सरांनी त्याचं हार्दिक स्वागत केलं आणि हा झेल स्वीकारल्यानंतर मैदानावरती जबरदस्त विकेट प्राप्त केली आसिम पटेल. खरं तर एक असा लढवा या मैदानावरती होता ज्याने या इनिंग मध्ये खूप जबरदस्त सुरुवात केली होती, पण दुसऱ्या बाजूने एका मागून एक धक्के दिले जात आहेत नवी मुंबई संघाला नाशिकच्या माध्यमातून. एकूण विकेट गमावले आतापर्यंत 4 आणि जवळजवळ अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे. हा चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. गुड फिल्डिंग. 4 विकेट आणि जणू काय डावाला खिंडार पाडलाय, सुरुंग लावलाय. प्रत्येक वेळी बॅटर जिंकून देतील का? नवी मुंबईच्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये भरपूर धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये त्यांची साधारण गोलंदाजी राहिली. ओ बॅटची एज इथपर्यंत आला आवाज. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 5वा. न्यू बॅटर 5 विकेट आणि नाशिकचे आशिक मात्र आता पूर्णपणे मॅच मध्ये. आणि नाशिक तर आशिक म्हणले की मुन्ना शेखची आम्हाला आठवण येते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नाशिकचा एक सुपर डुपर हिरो जो नेहमी खुल्या गटातून खेळताना आपण बघतोय. पण सध्या आमचे नाशिकचे सगळे रेडिओलॉजिस्ट काय जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना नवी मुंबई मात्र पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये हळूहळू दबावामध्ये ऑन साइडला खेळत आहेत. प्रत्येक वेळी बॅट्समन मॅच जिंकून देईल का प्रश्न आहे, कारण मागच्या मॅच मधून नवी मुंबईच्या गोलंदाजांनी काही एक बोध घेतला नाही. तिथे त्यांनी 108 धावा खर्च केल्या, पण त्यावेळेस फलंदाजांनी वाचवला. पण या मॅच मध्ये त्याही मॅच पेक्षा जास्त धावा. ती मॅच 6 ओव्हरची होती, ही मॅच 8 ओव्हरची आहे. इथून 120 धावा चेस करायच्या होत्या, पण सध्या तरी संघ आपण बघितला तर पूर्णपणे दबावाखाली आहे. धावफलक होती बघतोय आपण 118. जी गाडी खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये अशी निघाली होती सुसाट वेगाने, ती आता ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेली नवी मुंबईची, कारण 5 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. आणि आता आपण धावा बघतोय 118, माफ करा 121 टार्गेट आहे आणि 102 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर संकेत सर येत आहेत, हलक्या हाताने प्लेस करतायत पॉइंटच्या दिशेने. आणि बघा कशी फिल्डिंग लावलंय, अटॅकिंग फिल्डिंग. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक, इनफिल्ड मध्ये आणि ऑफ साइडला डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहे. आणि खूप चांगली गोलंदाजी बॅटर्सनी एक मोठी धावसंख्या उभी करून दे. आणि आता मात्र गोलंदाज त्यांची जबाबदारी पार पडत असताना चांगला चेंडू होता, आत आला होता, पॉइंटच्या दिशेने खेळतायत. एकच धाव. आणि बघा डायरेक्ट हिट झालं नाही, ते म्हणतात की मिस झालंय, आणि झाला असतं तर एक रनआउट त्यांच्या नावावरती त्याची नोंद झाली असती. पण समोर जिथे ते उभे आहेत पॉइंटला तिथून एकच स्टंप दिसतो, त्यामुळे तो निशाणा लावणं किंवा नेम लावणं फार कठीण काम असतं. ओ बॅट आणि बॅटच्या मध्ये हा चेंडू होता, सलीम मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय. एकच धाव. जणू काय आता पूर्णपणे बेड्या ठोकलेल्या आहेत हातामध्ये. कुठल्याही बॅटरला इथून बॅट उचलू दिली जात नाहीये, कारण अग्रक्रम कोसळल्यानंतर आता मिडल ऑर्डरचे व हे टेलेंडर इथून किती संघर्ष करणार हा फार मोठा प्रश्न आहे. कव्हरच्या दिशेने इथे काय प्रयत्न होता बघा, जबरदस्त एफर्ट. आणि क्वार्टर फायनलला डॉक्टर अभिषेक सरने मला माहिती होती झेल पकडली होती कुणाल शिंदे यांची, आणि प्रयत्न खूप जबरदस्त होता. खूप चांगले प्रयत्न पुढे आले. यावेळेस मात्र चेंडूला अडवलाय. गुड फिल्डिंग पुन्हा एकदा बघा, आणि चेंडू देखील तिथेच आकर्षित होतोय, वारंवार त्या दिशेने जातोय.
पण तरीही अभिषेक सर मात्र स्वतःला सिद्ध करतायत. आजही दाखवतात की मी एकदम फिट आहे. योयो टेस्ट जरी करायला लावली मला तरी तिच्यातून मी बाहेर निघेन. फुल टॉस स्वीप करतायत, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत, सिंगल येते आणि सिंगल डबल्सने आता मात्र हे लक्ष चेस करणं म्हणजे अशक्य प्राय असं आव्हान असणार आहे. एकूण धावा 23 झाले आहेत. अजूनही आपण बघितलं जरा 97 धावा दूर आहेत आणि 24 चेंडूत 97 करायचे आहेत. होतील का प्रश्न. शेवटी एखादा चमत्कारात आता इथे घडायला पाहिजे. असं म्हणतात की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. पण क्रिकेटमध्ये आज चमत्कार होईल का. सध्या तरी तसे काही संकेत दिसत नाही. मात्र बघूया पुढच्या 4 ओव्हरमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. या ऐकूया आपण आवाज भिवंडीचा सरवली गावचे विशाल पाटील येतील मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. आणि अगदी जर आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवरती सफलता मिळेल आणि ह्या दरम्यान आणखीन एक धक्का लागतोय नवी मुंबई रायडर्स टीमला. बघा मॅच मध्ये जर आपण विचार केला तर 120 धावांचं लक्ष होतं, 120 बनवायच्या होता. बट चेझिंग मध्ये ऋषिकेश खैरे त्यांना जास्त काही करता आलं नाही. त्यानंतर आसिम पटेल स्टार्ट जरूर मिळाला पण त्या स्टार्टला कन्वर्ट करू शकले नाही. त्यानंतर बॅट्समन नितेश पटेल त्यांचा देखील मी उल्लेख करेन, त्यांना देखील जास्त काही करता आलं नाहीये. लास्ट मॅच मध्ये 109 धावांच्या चेज मध्ये चांगली बॅटिंग राहिली, त्या जोरावरती 109 चेज झाला. बट ते म्हटलं जातं ना की चमत्कार रोज तर नाही होत, एखाद्या वेळेस होऊ शकतं. येस तुम्ही 109 धावा चेस केला, चांगला खेळ दाखवला, त्यासाठी सर्वांनी अप्रिशिएट देखील केलं. बट एकच गोष्ट सातत्याने कंटिन्युअसली 100+ रन्स चेस करणं हे देखील सोपं नाहीये. फुलटॉस होता, लीडिंग एज बॉल मध्ये स्वतः आता गोलंदाज पोहोचतात, कॅच देखील पकडली गेली आणि हा आणखीन एक धक्का लागतोय नवी मुंबई रायडर्सला. फलंदाज बाद. आशिक मचार आहे, काय खेळ पाहायला मिळाला. फर्स्ट ऑफ ऑल विशाल सर नाराज जरूर आहेत, बट त्यांच्यासाठी देखील मी एक गोष्ट म्हणेन की लीग क्रिकेट आहे, सर्व आपलेच मित्र आहेत. कोणी जिंकला तरी आपल्या मॅनेजमेंटचाच विजय त्याच्यामध्ये होणार आहे. कारण ही जी मेहनत खऱ्या अर्थाने कल्याण झोनने या स्पर्धेसाठी घेतली, त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संदीप सर आय थिंक सो माझ्यासोबत जोडले गेले होते, त्यांनी देखील उल्लेख केला की 4 ग्राउंड्समध्ये एक स्पर्धा अगदी मॅनेज करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि ते देखील 4 ग्राउंड डिस्टन्स देखील प्रत्येकी ग्राउंडमध्ये फार आहे, तरी सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडून दिली नाही कल्याण झोनने. त्यासाठी त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रॉपरली एक सक्सेसफुल इव्हेंट टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली. फुल टॉस होता, अगदी बॅटची आतली कडा लागली, बॉल मागे चालला, अगदी स्वतः विकेट किपर आता पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल. कुठे ना कुठे भरपूर साऱ्या गोष्टी नक्कीच नवी मुंबई रायडर्स टीमला देखील या मॅच मध्ये शिकायला मिळाल्या असतील. कारण बघा कुठे ना कुठे स्टार्ट खराब झाला आणि त्या खराब स्टार्ट नंतर कमबॅक करून 8 ओव्हरमध्ये 120 चेस करणं फारच कठीण आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर डॉक्टर प्रदीप अटकरी. स्कूप करायचा होता बट यू मिस, बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, यस्टनचा वेध घेतला, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद.
चेतन डॉक्टर चेतन सिंगल मैदानाच्या आतमध्ये येतात. आता मॅच मध्ये बघा प्रवास पुढचा फारच कठीण आहे, बट कुठे ना कुठे असं वाटर बघा जो खेळ या इनिंग मध्ये बाकी आहे, चांगला खेळ करण्याचा खेळ प्रयत्न नक्कीच करायचा आहे. बघा जी माहिती आमच्यापर्यंत येत आहे स्पेशल आपण अप्रिशिएट कौतुक करूया डॉक्टर चेतन सरांचा, बिकॉज इंजर्ड आहेत बट तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली. ही कमिटमेंट क्रिकेटमध्ये फार मॅटर करते, कारण क्रिकेट हा खेळामध्ये आपण भरपूर साऱ्या प्लेयरांना इंजर्ड आजोबर होताना बघितलं, बट एक चांगला खेळाडू तोच जेव्हा आपल्या संघाला आवश्यकता आहे, इंजरी असू द्या हरकत नाहीये, पण तिला बाजूला ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची जिद्द डॉक्टर चेतन सरांनी दाखवली. मग मॅचचा निकाल आपल्या बाजूने लागेल की नाही ते तर माहित नाहीये, बट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी ते उतरलं. पुढचा बॉल मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, आणखीन एक विकेट मिळेल का? विकेट कीपर उपस्थित, आणखीन एक धक्का लागतोय, फलंदाज बाद. वाट पाहत होतो ती मेडन ओव्हर देखील याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मॅचची दुसरी ओव्हर डॉक्टर राहुलने टाकली, 3 विकेट प्लस मेडन ओव्हर. क्या बात आहे, आज प्रत्येकी गोष्ट नाशिक संघाच्या बाजूने. पुलचा हा फटका, डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत, फिल्डिंग देखील चांगली राहिली, एक सिंगल इथं घेतली जाईल आणि त्याचप्रमाणे आणखी माहिती मी नक्कीच देईन तुम्हाला. आणि या स्पर्धेमध्ये पहिला आता ऑल आउट होणारा संघ नवी मुंबई ठरेल का हा प्रश्न. आणि विशाल सर म्हणत असतील असा माइलस्टोन आम्हाला कधीच नाही पाहिजे, बट काय करणार, आता खेळ आहे त्या गोष्टी करणार आहेत. आणि पूल करायचं होतं जर आपण विचार केला ना तर बॉल थोडा खाली राहिला, जितका बाउन्स कुठे ना कुठे एक्सपेक्ट केला होता तितका बाउन्स लास्ट बॉल वरती पाहायला मिळाला नाहीये. बीट झालं, बॅट्समन डॉट बॉल येतो. आणखीन काही चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल. सेमीफायनलची मॅच आपण बघितली, नाशिक चॅम्प्स अगेन्स्ट टीम नवी मुंबई रायडर्स. बागफुटला जाऊन पंच केला, पॉइंटला फिल्डिंग बघा किती चांगली. बघा अगदी माहिती आहे की या मॅच मध्ये आपण ना सध्याच्या घडीला अशा पोझिशन मध्ये उभे आहोत ना की तिथनं पराभव आपल्या जवळ देखील येऊ शकत नाहीये, पण तरी सुद्धा जे एफर्ट्स लावले जातात ना फिल्डर्सच्या माध्यमातून आउटस्टँडिंग. एक सिंगल इथनं घेतली गेली. या षटकामध्ये अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुलचा फटका खाली क्षेत्र, लॉंग लेगला कोणत्याही प्रकारे फलंदाज इथनं एक चांगला फटका खेळतात, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल जातोय, चौकार. बघा या मॅच मध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की एकाच इनिंग मध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण हाफ सेंचुरीज बघितल्या, प्लस 101 धावेंचे नॉट आउट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाले, प्लस मेडन ओव्हर देखील या स्पर्धेमधलं फक्त एकमेव मेडन ओव्हर आपण बघितला. बॉल हवे मध्ये कॅच सोडली, कदाचित ही कॅच जर पकडली असती तर मॅच या चरणावरती समाप्त झाली असती. आणि आणखीन एक गोष्ट जर आपण विचार केली तर स्पर्धेमधला पहिला संघ देखील आता पाहायला मिळेल का जो ऑल आउट होणार, कारण 9 विकेट आतापर्यंत गेले, बट ऍट द एंड मग अजून देखील चांगले प्रयत्न सुरू आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. रन्स 4 आल्या, धावफलक 4 धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड 35 धावा धावफलकावरती. गोलंदाज डॉक्टर अभिजित आता तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी.
आणि जर आपण क्वार्टर फायनलचा विचार केला तर डॉक्टर कुणाल यांची कॅच डॉक्टर अभिजित यांनीच पकडली होती. अप्रतिम कॅच मिड ऑफला आय थिंक पकडली होती. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून राहिली होती आणि आता ते स्वतः गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. 100 कॅच होती. पुल करायचा होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल येतोय. सेलिब्रेशन बघा अगोदरच सुरू झालंय कारण ऑलमोस्ट फायनल मॅच मध्ये प्रवेश मिळवलाय टीम नाशिक चॅम्प्सने. मॅचची एज लागली होती. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग राहिली. रनआउटची संधी होईल का? डायरेक्ट हिट जर आला असता तर काम तमाम होता, बट तसं काही घडलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय, बट हरकत नाहीये. टीम नवी मुंबई रायडर्स ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये तुमचा देखील चांगला परफॉर्मन्स होता. ऋषिकेश खैरे, त्यानंतर डॉक्टर आसिम पटेल असो, डॉक्टर नितीश पटेल असो, संपूर्ण टीम आणि सपोर्टिंग स्टाफ डॉक्टर विशाल सर असो, बघा सर्व तुमचा जो खेळ राहिला ना फार चांगला राहिला. कधी कधी क्रिकेटच्या पतलावरती हार जीत पेक्षा ना तुम्ही किती चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला ना या गोष्टीला देखील महत्त्व असतो. एक चॅम्पियन सारखा खेळ या स्पर्धेमध्ये नवी मुंबई रायडर्सने देखील दाखवला. सो त्यांना देखील आपण अप्रिशिएट करूया. अगदी प्रत्येकी खेळाडूने चांगला खेळ दाखवला. बघा खेळ आहे, कधी तुम्ही जिंकाल कधी समोरचा जिंकेल, या गोष्टी तर होत राहतील. बट ॲज अ टीम चांगला परफॉर्मन्स सीझन 8 मध्ये नवी मुंबई रायडर्स आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी एक आठवण खऱ्या अर्थाने स्पर्धेला दिली. 109 धावांचा चेज सक्सेसफुली कंप्लीट त्यांनी केला. शफल झाले, हुकचा हा फटका, लॉंग लेगला फिल्डर नाहीयेत, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. Team Nashik champs, many congratulations and hard luck, tough luck, Team Navi Mumbai Riders. डॉक्टर संकेत आणि स्पेशली आम्ही विशाल सरांना देखील रिक्वेस्ट करतो, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.